संस्था CSR अफाम संस्था पुणे यांच्या माध्यमातून कळंब क्लस्टरमधील पारडी या गावात गेले 2 वर्ष झाले सुरू असलेल्या डिजिटल विद्या समावेशन कार्यक्रमामध्ये मी प्रणिता चेतनराव धोटे डिजिटल सखी म्हणून कार्य करीत आहे. तरी मला या प्रकल्पातून डिजिटल सेवा केंद्र मिळालेले आहे. मला प्रकल्पातून सेवा केंद्र मिळण्याची पूर्वीची परिस्थिती अशी होती की साधं झेरॉक्स जरी काढायचं असलं तरी कळंब तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं. लोकांना त्रास पण व्हायचा, त्याची मजुरी पण जायची, काम पण व्हायचं नाही आणि वेळ पण जायचा. त्यामुळे फॉर्म भरणं असो, लाईट बिल असो की पीक विमा असो, कोणतंही ऑनलाईन काम असेल तरी जसं पैसे सुद्धा काढायचं असेल तरी कळंबला जावं लागत होतं. त्यामुळे त्या लोकांची मी पार्श्वभूमी ओळखून प्रकल्प व्यवस्थापक आणि क्लस्टर व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून सेवा केंद्रासाठी मी अर्ज केला. नमस्कार, माझं नाव नितीन केशवराव तायडे. मी पारडी या गावचा रहिवासी आहे. आमच्या गावामध्ये प्रणिताताई यांनी डिजिटल सेवा केंद्र सुरू करून आम्हाला पीक विमा काढून दिला व त्याद्वारे आम्हाला पीक विमा मिळाला. पहिले आम्हाला कळंबला 10 किलोमीटर दूर जावं लागत होतं, परंतु आता आमच्या गावातच डिजिटल सेवा केंद्र असल्यामुळे त्याचा आम्हाला बराचसा फायदा झाला. आम्ही वेळेवर पीक विमा काढू शकलो. त्याचबरोबर आमचा त्यांनी क्लेमसुद्धा करून दिला आणि आम्हाला जर पैसे काढायसाठी कळंबला जायची गरजसुद्धा नाही पडली. त्यांच्याकडूनच आम्हाला पैसेसुद्धा काढून मिळाले. आणि याच प्रकारे बऱ्याचशा ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला गावातच मिळत असल्यामुळे आमच्या गावाच्या विकासात खूप मोठी भर पडलेली आहे. त्याबद्दल मी प्रणिताताईचा आभार मानतो. सुविधा पुरवल्याबद्दल मी अफाम संस्थेचा खूप आभारी आहे. धन्यवाद. मी माझ्या सेवा केंद्रातून देत असलेले सेवा जसे की 7/12, बँक खाते, पॅन कार्ड, उद्योग आधार अपडेट, पीक विमा, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सगळ्या सेवा मी माझ्या सेवा केंद्रातून देत असते. आणि माझ्या सेवा केंद्रामधून 112 पॅन कार्ड मी या महिन्यामध्ये काढलेले आहे. आणि तसे पीक विमा सुद्धा मी माझ्या सेवा केंद्रातून गावामधील फॉर्म सुद्धा भरलेले आहेत. तरी हंगामात जे पीक विम्याचे फॉर्म आहेत ते मी 178 लोकांचे फॉर्म भरून देऊन त्यांच्या शेतावर जाऊन पीक पाहणी करून क्रॉप इन्शुरन्स ऑनलाईन कम्प्लीट करून देऊन मी माझ्या शेतकऱ्यांना माझ्या गावातील मी सुखील पद्माकरराव दरणे, राहणार पारडी. आमच्या गावामध्ये शेतू लागलेला आहे प्रणिताताई धोटे यांच्या घरी. आणि मी इथे डिजिटल 7/12 काढला आहे. मला पटवाऱ्यापाशी जायचं काम नाही पडलं आहे. आणि कोणतेही विम्याचे फॉर्म इथे पूर्ण टोटल माझे इथेच काम झालेले आहे. त्यामुळे मी आपाम संस्थेचे आभारी आहे. नमस्कार, माझं नाव साधना अशोकराव इंगोले, मी पारडी गावाची रहिवासी आहे. अफाम संस्थेने आमच्या इथं डिजिटल सेवा केंद्र दिल्यामुळे आमच्या इथे प्रणिताताई धोटे ही डिजिटल सखी आहे. त्यामुळे आमचं कोणतेही काम गावातलं KYC, आमचं पीक विम्याची KYC सुद्धा इथं प्रणिताताईने करून दिली आहे डिजिटल सेवा केंद्रामध्ये. आणि बरेचसे म्हणजे पैसे वगैरे काढण्यासाठी आम्हाला पहिला कोठ्याला किंवा कळंबला जावं लागत होतं. त्यामुळे आता तिथे जाण्याची आम्हाला गरज राहिली नाही आहे. आमचं गावातल्या गावामध्ये हे डिजिटल सेवा केंद्र झाल्यामुळे आमचं इथेच पैशाचं वगैरे काम इथंच होऊ शकते. कधीही आम्हाला कोणते काम पडलं तरी आम्ही डिजिटल सेवा केंद्रामध्ये होते. आणि पीक विम्याचं समजा 7/12चं सगळे कोणतेही कामं हे डिजिटल सेवा केंद्र झाल्यामुळे कळंबला जायची गरज नाही आहे. त्या अफाम संस्थेचे त्यामुळे आम्ही आभारी आहे. याचा पण लाभ मिळून दिलेला आहे. आणि गावातील लोकांना ज्या सेवांची गरज होती त्या सुद्धा सेवा मी माझ्या सेवा केंद्रातून देत आहे. जसे आता सुरू असलेले पूरपिढीचे 193 शेतकऱ्यांना मी पूरपिढीचे KYC करून देऊन त्यांना त्या पूरपिढीचा लाभ सुद्धा मिळून दिलेला आहे. माझ्या गावामध्ये मी आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्डचे सुद्धा कॅम्प घेतले आणि माझ्या गावातील लोकांना आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड सुद्धा काढून दिलेले आहे. श्रम कार्ड सुद्धा काढून दिलेले आहे. तसेच माझ्या गावातील लोकांना जे त्यांचे आधार अपडेट होते त्या आधार अपडेटचा कॅम्प घेऊन सुद्धा मी माझ्या गावातील लोकांचे आधार अपडेट करून दिलेले आहे. आणि ज्या योजना आहे आणि जे कोणतेही फॉर्म करायचे असेल आणि योजना निघाल्या असेल तर मी माझ्या गावामधील लोकांचे एक ग्रामपंचायत पारडीमध्ये केलेलं आहे. आणि ज्या सेवा
असते त्या सेवा मी त्या ग्रुपवर टाकत असते आणि त्या लोकांना माहीत होईल ते लोक माझ्याकडे येऊन सगळ्या सेवांचा लाभ घेत असते. विम्याचा लाभ सुद्धा मिळून दिलेला आहे. माझ्या सेवा केंद्रामधून मी गॅस उज्ज्वला गॅस योजनेचे फॉर्म सुद्धा भरलेले आहे, विश्वकर्मा योजनेचे फॉर्म भरले आणि माझ्या गावातील लोकांना प्रत्येक काम पैशाचं काम पडलं तर कुठे येते किंवा कळमेते जावं लागत होते. त्यासाठी मी माझ्या क्लस्टर व्यवस्थापक यांच्याशी चर्चा साधून कुठायत बँकमध्ये जाऊन मी BC पॉईंटसाठी अर्ज केला आणि त्यांनी मला BC पॉईंट सुद्धा दिले. आता मी बँकेचं काम सुद्धा इथूनच माझ्या सेवा केंद्रातून माझ्या गावामध्ये लोकांना सेवा देत आहे. मी निराधारसाठी उत्पन्न दाखला माझ्या सेवा केंद्रातून काढून देते आणि निराधार लोकांचे मी फॉर्म भरून देऊन त्यांना निराधार योजनेसाठी अर्ज करून देऊन त्यांना निराधार सुद्धा मिळून दिलेले आहे. तसेच PMFMEचे अर्ज करून त्यांना त्यांचा पण लाभ मिळून दिलेला आहे. आणि याच्यापूर्वी आम्ही कोठ्याने पैशाचं काम पडलं तर कोठ्याला जायला की आम्हाला कळलं जायला की आमचं 15 दिवस जाईल काम पडेल. आता त्याच्यामुळे काही आता आम्ही तसाच गावामध्ये आमच्या हे झालं सगळी तेव्हापासून आम्ही इथेच काम करत आहे. आमचे कामं सक्षम होते, आम्हाला पैसे मिळते वेळेवेळेले, आमचे काम चांगलं होऊन राहिले. आम्हाला याचे खूप आभार. पहिले आधी आम्ही कुठे जात होतो पण आता की नाही तर आम्हाला ते डिजिटल सगळी इथेच झाली आहे आमच्या गावामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला विदेश पैसे मिळते, आमचं काम होऊन राहिले तसं चांगलं व्यवस्था संस्था आली. त्याच्यामुळे आम्हाला खूप आभार आपण संस्थेचे आभारी आहे. मी माझ्या सेवा केंद्रामधून देत असलेल्या सेवामधून खर्च वजा करून दर महिन्याला 8,000 उत्पन्न मिळवत आहे. मला हे सेवा केंद्र देऊन मला माझ्या आयुष्यात उभं करण्याचं काम फिनान्स ट्रस्ट CSR आणि अफाम संस्था यांनी केलं आहे. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे.